गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. आज अख्ख्या महाराष्ट्रात पुरणपोळीचा घमघमाट सुटलेला असणार आहे, कारण आज आहे गौरीपूजन आणि प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी ही बनतेच बनते. आणि माझ्याही घरी बनत होती आज पुरणपोळी. मस्त असं पुरण बनवून घेतलं आणि थोडा ब्रेक घेऊन मस्त गरमागरम चहा कॉफी घेतली आणि त्यानंतर आम्ही घेतले पोळ्या लाटण्यासाठी. मम्माने मस्त गोळे बनवून दिले आणि मी पोळी लाटून भाजून घेतली आणि पुरणपोळी अशी टम्म फुगली ना की मन पण असं प्राऊड फील करते की येस किती छान झालेली आहे. येस, त्यानंतर मस्त गरमागरम भजी केला, पापड तळले आणि बाप्पाला सुंदर असा हार वाहला. त्यानंतर गौऱ्यांना नैवेद्य दाखवून आम्ही सकाळची आरती केली आणि मस्त साजूक तूप टाकून पोळी खाऊन घेतली. थोडेसे हेअर स्ट्रेट केले आणि आज हळदी कुंकवासाठी सगळ्या लेडीज येणार होत्या, सो मी गौऱ्यांच्या समोर सुंदर रांगोळी काढली, अंगणात सुद्धा रांगोळी काढली आणि फायनली मला टाईम भेटला माझा आवरण्यासाठी. सो सुंदर अशी साडी घालून ज्वेलरीज घातली आणि येस, हा आहे माझा आणि माझ्या गौऱ्यांचा फायनल लुक. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. आमच्या शेजारच्या घरी एक पूजा होती, तिकडे प्रसाद घेण्यासाठी, नमस्कारासाठी. घरी आल्यानंतर मस्त सगळे प्रसादासाठी आणि दर्शनासाठी येत होते. त्यानंतर जसा वेळ मिळेल तसे बेला आणि मी सेल्फीज काढत बसलो होतो. आणि घर असं भरलेलं असलं ना की मनसुद्धा अगदी प्रसन्न होतं. आणि असे सगळे माझ्या घरी येत होते आणि ह्या छोट्याला जो आवडेल तो प्रसाद मी त्याला दिला आणि तो पण खुश, मी पण खुश. त्यानंतर आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला आणि मोठ्या बहिणीचा आशीर्वाद घेणं बनतंय. त्यानंतर मस्त अगेन आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्टार्ट झाला आणि शिवानी आणि स्वानंद सुद्धा माझ्या घरी दर्शनासाठी आले होते. त्यांनाही प्रसाद दिला आणि आम्ही सगळ्यांनी आरती करायला घेतली आणि सदा सर्वदा योग तुझा घडावा हा श्लोक म्हणून आम्ही आमच्या आरतीचा एंड केला.